आणि आता राजकीय बातम्यांकडे वळूयात। पालकमंत्री पदावरून अजूनही खल सुरूच आहे। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली असली तरी सुद्धा नाशिकमध्ये महाजनांसाठी तर रायगडमध्ये आदिती तटकरेंसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे। त्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन आणि रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप नाशिकच्या तर राष्ट्रवादी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी एवढी का आग्रही आहे, काय आहेत त्याची नेमकी कारणं आपण पाहूया। नाही, शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय। शेवटी त्याने अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय। म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही। पालकमंत्र्यांच्या संदर्भातला सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो। आणि पालकमंत्री पदासाठी इतका हावरटपणा का? मंत्रीपद, मग डिपार्टमेंट, मग पालकमंत्री, मला खरं सांगू मला उभं घाला या विषयात। ऐकलत, पालकमंत्री पदावरून राज्यात अशी दंगल सुरू आहे। वादाचे मुद्दे आहेत नाशिक आणि रायगड। शिंदे गटाच्या दादा भुसेंना डावलून नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपच्या गिरीश महाजन यांना देण्यात आलं आणि रायगडमध्ये शिंदे गटाचे गोगावले इच्छुक असताना पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंची वर्णी लागली आहे। त्यामुळे शिंदेंच्या गोटात नाराजी पसरली आहे। या नाराजीमुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे। पण नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन हेच राहणार अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। तर दुसरीकडे रायगडचं पालकमंत्रीपद हे सुद्धा आदिती तटकरेंकडेच राहावं अशी अजित पवारांची ठाम भूमिका आहे। गिरीश महाजन हे मुख्यमंत्री फडणवीसांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात। महापालिका निवडणुकीमध्ये नाशिक महत्त्वाचं असेल। गिरीश महाजनांवर भाजपनं नाशिक महापालिकेची जबाबदारी सोपवली आहे। तसंच 2027 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा सुद्धा होणार आहे। या कुंभमेळ्याची जबाबदारीही गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे। या कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा जवळपास 30,000 कोटींचा निधी खर्च होणार आहे। अशा वेळी पालकमंत्रीपद आपल्याकडे असणं ही भाजपची राजकीय सोय आहे। तर दुसरीकडे रायगडमध्ये तटकरे विरुद्ध गोगावले असा पारंपरिक संघर्ष उभा राहिलाय। सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत। आदिती तटकरे यांनी महिला आणि बालविकास मंत्री म्हणून चांगलं काम केलंय। लाडकी बहीण ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आदिती तटकरेंनी प्रभावीपणे राज्यात राबवली होती। याआधीही आदिती तटकरेंनी रायगडचं पालकमंत्रीपद भूषवलंय। MMR रिजनचा पुढचा टप्पा हा रायगड जिल्हा आहे। त्यामुळे पुढच्या काळात मोठ्या उद्योगांसह महत्त्वाचे प्रकल्प रायगडमध्ये आकाराला येत आहेत। अशावेळी तटकरे आणि राष्ट्रवादीला रायगड जिल्ह्यावरचं वर्चस्व कायम ठेवायचंय। रायगड जिल्ह्यामध्ये गोगावले विरुद्ध तटकरे संघर्ष नवा नाही। या आधीही या दोन्हींमध्ये अनेक वेळा संघर्ष झालाय। त्यातच आदिती तटकरे यांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून चांगलं काम जरी केलं असलं तरी स्त्री आणि पुरुष यात काही फरक आहे की नाही, तिच्यापेक्षा मी चांगलं काम करू शकतो असं गोगावलेंचं विधान वादग्रस्त ठरलं आणि त्यानंतरनं अधिकच संघर्ष तटकरे विरुद्ध गोगावले वाढताना दिसून आला। पालकमंत्री पदावरून सरकारमधल्या या कुरबुरींमुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री पदाची घोषणा करून परदेशात गेले उदय सामंत यांच्याबरोबर। एकनाथ शिंदे यांची नाराजी त्या संदर्भात आहे। मग पालकमंत्र्यांच्या संदर्भातल्या निर्णयांना स्थगिती देण्याची वेळ का आली, कारण काय? आणि पालकमंत्री पदासाठी इतका हावरटपणा का? आपण मंत्री आहात, आपण संपूर्ण राज्याचं काम करतो सगळे। जेव्हा एखादा मंत्री असतो तो राज्याचा असतो, जिल्ह्याचा असतो का किंवा तालुक्याचा असतो का? अजिबात नाही। पण पालकमंत्री पदावरून जी दंगल सुरू आहे ती त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी। तुम्हाला खरं सांगू, मी माझं काम खूप गंभीराने, मी पॉलिसी मेकर आणि आपल्यावर लोकप्रतिनिधीला पडेल ते काम, आम्ही सेवक आहोत या देशाचे। या देशात एक चांगला पॉलिसी करून बदल घडवण्यासाठी आहे। तुम्हाला सांगू, मला एक गेले 2 महिने झालं हे सरकार आलं, एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालाय
मग मंत्रीपद, मग डिपार्टमेंट, मग पालकमंत्री. मला खरं सांगू, मला उभं घाला या विषयाचं. ऍक्च्युली मला उभं. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी गोगावले अडून बसल्यानं आणि त्यांचे समर्थक आक्रमक झाल्यानं आता तोडगा कसा काढायचा हा प्रश्न आहे. त्यावर सत्ताधारी म्हणतायत बघू, बोलू आणि सहमतीनं ठरवू. बातम्या येत आहेत तर जे लोक बातम्या देत आहेत त्यांना तुम्ही विचारा. आम्ही याच्या बाबतीत काल भूमिका स्पष्ट केलेली आहे. पालकमंत्री 2 जिल्ह्यांच्या संदर्भामध्ये जो विषय समोर आलेला आहे त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दावोस दौऱ्यावरनं आल्यानंतर ते शिंदे साहेबांशी, अजितदादा पवार साहेबांशी चर्चा करतील. हे तिघजण एकत्र बसतील आणि दोन्ही जिल्ह्यातला हा जो पालकमंत्रीपदाचा विषय समोर आलेला आहे, फडणवीस साहेब परदेश दौऱ्यावरनं आल्यावर यातनं चर्चेतनं, सामंजस्यातनं, खेळीमेळीतनं यातनं मार्ग निघेल. नाही, एखादी इच्छा व्यक्त केली म्हणजे नाराजी आहे असं म्हणणं मला वाटतं की समर्पक नाही. शेवटी या महायुतीचा महत्त्वाचा भाग असणारे एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष आहे. त्यांच्याही काही कार्यकर्त्यांसाठी, स्वतःच्या आमदारांसाठी काही इच्छा व्यक्त करणं हे गैर आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही. सध्या माननीय मुख्यमंत्री महोदय हे दावोसला गेले आहे आणि दावोसवरून आल्यावर या संदर्भातला निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदय, स्वतः उपमुख्यमंत्री महोदय आणि आमचे मंत्री व प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी हे एकमेकाच्या संमतीने, सहमतीने आणि चर्चेतून निश्चित करतील. पालकमंत्री पदावरची चर्चा रायगड आणि नाशिकवर अडलेली असतानाच तिकडे हसन मुश्रीफांनी वादाची ही गाडी कोल्हापूरकडे वळवली आहे. कोल्हापूरचं पालकमंत्रीपद शिंदे गटाच्या प्रकाश आबिटकरांकडे देण्यात आलंय, तर भाजपच्या माधुरी मिसाळ या कोल्हापूरच्या सहपालकमंत्री आहेत. मात्र मुश्रीफ म्हणतायत जनतेच्या मनातला पालकमंत्री मीच. आता हे बघा, 20 वर्ष मी मंत्री आहे, 19 वर्ष आता हे विसावं लागलं. यामध्ये मी आहे 14 महिने पालकमंत्री या जिल्ह्याचा. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे. मला मिळाली 6 वर्ष तर मी लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे. पुढच्या 3 ते 4 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसहून परतणार आहेत. भरत गोगावलेंचे डोळे त्यामुळे फडणवीसांच्या वाटेकडे लागले आहेत. पण 26 जानेवारीला रायगडमध्ये आदिती तटकरे यांनी झेंडावंदन करावं आणि नाशिकमध्ये गिरीश महाजनांनी झेंडावंदन करावं असे आदेश देण्यात आले. आणि या आदेशांवरूनच पालकमंत्री पदावर झेंडा नेमका कुणाचा फडकणार याचा अंदाज येऊ शकतो. मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे ज्यावेळेस होते त्यावेळेस अनेक निर्णय हे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना न विचारता घेतले होते. त्यामुळे अजित पवार आणि फडणवीस नाराज जरी असले तरी त्यांनी कधी नाराजी दाखवली नाही. आता मात्र गणित बदललेलं आहे आणि परिस्थिती देखील. शिंदेंची नाराजी भलेही वारंवार होत असेल तर त्याची दखल किती पातळीवर घेतली जाईल हे महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.